मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी येथे भक्तिमय वातावरणात यात्रेचा प्रारंभ झाला असून श्री क्षेत्र खंडेराव महाराज यात्रा उत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे। यात्रा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी जय मल्हार ट्रस्टच्या वतीने व चंदनपुरी ग्रामपालिका सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिवसेना शाखा प्रमुख माननीय संजय पवार व पोलीस प्रशासक यंत्रणेने मोठे नियोजन केलेले आहे। ठिकठिकाणी सीसीटीव्हीचे नियोजन करण्यात आलेले आहे व दुकानांचे पण नियोजन व्यवस्थित करण्यात आले आहे। तसेच पार्किंग सेवा सुद्धा नियोजनबद्ध केली आहे। शाकंभरी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात झालेली आहे। 15 दिवस सुरू असणाऱ्या या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत व खंडेराव महाराजांची दर्शन घेत आहेत। या दृष्टिकोनातून चंदनपुरी नगरपालिकेने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे। पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांचे आयोजन हाती घेण्यात आले आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून उपाययोजना हाती घेतल्या आहेत। चंदनपुरी खंडोबा यात्रेच्या भावनिक भक्तासाठी सदैव तत्पर सहकार्याची भूमिका राबविणारे चंदनपुरीचे शिवसेना शाखा प्रमुख माननीय संजय पवार व तरुण तडफदार लोकप्रिय सरपंच, उपसरपंच, प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर राहणारे व समस्त ग्रामस्थ व श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्त सर्व भक्तांना मनपूर्वक हार्दिक स्वागत। न्यूज रिपोर्टर विशाल हिरे। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। माझे डेप्युटी सरपंच पंचायत समिती सदस्य हजारो भाविकांच्या इच्छा पूर्ण होत्या। मला इम्पॉर्टंट गावासाठी योगदान जितकं कौतुक केलं इतकं कमी आहे। आणि खंडेराव महाराजांना त्यांनी भुसे साहेबांना दत्तक घेतले आणि भुसे साहेबांचं पूर्ण लक्ष चंदनपुरी हजारो लाखो भाविकात येतात। त्यांच्यासाठी काय काय नियोजन, काय काय सुविधा लागतात हे भुसे साहेबांचं योगदान आणि सरपंच साहेबांचं नियोजन। जळगाव जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून, धुळे जिल्ह्यातून, नंदुरबार जिल्ह्यातून आलेले भाविकांचे आमच्या ग्रामपंचायततर्फे, सरपंचातर्फे, दादा भुसे साहेबांतर्फे हार्दिक स्वागत। भुसे साहेबांसाठी सांगण्यात आलं की भुसे साहेबांचं चंदनपुरी गाव आणि खंडेराव महाराजांचं फार प्रेम आहे। येणाऱ्या भाविकांना काय काय सुविधा लागतात, रस्ते, शौचालय, गार्डन आहे, आंघोळीचा तळा आहे, तर मंदिराच्या चौथ्या बाजूला गाळांचं काम आहे। फार योगदान आहे भुसे साहेबांचं। आमचे सरपंच साहेब एक अनाडीने फार हुशार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे जे पाठपुरावा घेतो सरपंच साहेबांनी भुसे साहेबांकडे घेऊन जातो आणि भुसे साहेबच्या पाठपुरावाला 100% आम्हाला योगदान देतो। तर सरपंच साहेबांनी आणि भुसे साहेबांनी जर आम्हाला चान्स दिला उभा राहण्याचा तर लोकांचं आणि खंडेराव महाराजांच्या कृपेने जरूर मी काम करेल। आणि जरी तिकीट दिलं नाही पक्षासाठी आम्ही काम करू। सरपंच दादा शेलार त्यांचं फार लक्ष असते गावावर। अपंग लोकांचे दाखले, काही रेशन कार्ड, मुलांचे भांडे, जे टीम असतील एकही टीम आमच्या सरपंच साहेबांनी बाकी ठेवले नाही गावासाठी आणि त्यांच्या गावाला फार 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 उपकार आहेत। असे सरपंच बसले आमच्या गावात। सरपंच साहेबांच्या त्यांच्या पद्धतीने चांगलं काम माननीय सतीश पाटील ट्रस्टचे चेअरमन चांगल्या पद्धतीने काम करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन भाविकांना कशी सुविधा भेटेल त्यांच्या पद्धतीने त्यांच्या चांगलं काम करतात। Yeah.
सागर भाऊकडे कायम गर्दी असते, खूप चांगल्या पद्धतीची कटिंग केली जाते. काय बात आहे हो नेमकी? काय म्हणतात मास्तर? काय नाही, एकदम मस्त.